नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ज्या शब्दांमुळे आपल्याला वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे हे समजण्यास मदत होते त्याला प्रायमरी हेल्पिंग वर्ब असे म्हणतात. आणि त्यासाठी आपल्याला टेन्स आणि प्रोनाउन सोबत असलेले हेल्पिंग वर्बचे टेबल माहिती असणे आवश्यक आहे. आय म्हणजे मी हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. त्यामुळे आय साठी टू बीच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये एम तर पास्ट टेन्समध्ये वॉच हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तर टू हॅवच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅव तर पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. आणि टू डूच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये डू तर पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. त्याचप्रमाणे वी म्हणजे आम्ही हे प्लुरल प्रोनाउन आहे. त्यामुळे वी साठी टू बीच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये आर तर पास्ट टेन्समध्ये वर हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तर टू हॅवच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅव तर पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. आणि टू डूच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये डू तर पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तसेच यू म्हणजे तू हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. त्यामुळे यू साठी टू बीच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये आर तर पास्ट टेन्समध्ये वर हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तर टू हॅवच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅव तर पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. आणि टू डूच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. त्याचप्रमाणे यू म्हणजे तुम्ही हे प्लुरल प्रोनाउन आहे. त्यामुळे यू साठी टू बीच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये आर तर पास्ट टेन्समध्ये वर हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तर टू हॅवच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅव तर पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. आणि टू डूच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये डू तर पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तसेच ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते हे सिंग्युलर प्रोनाउन आहे. त्यामुळे ही, शी आणि इटसाठी टू बीच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये इज तर पास्ट टेन्समध्ये वॉच हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तर टू हॅवच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅज तर पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. आणि टू डूच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये डज तर पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. त्याचप्रमाणे दे म्हणजे ते हे प्लुरल प्रोनाउन आहे. त्यामुळे दे साठी टू बीच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये आर तर पास्ट टेन्समध्ये वर हे हेल्पिंग वर्ब वापरतात. तर टू हॅवच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये हॅव तर पास्ट टेन्समध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. आणि टू डूच्या केसमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये डू तर पास्ट टेन्समध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतात. हे टेन्स आणि प्रोनाउन सोबत असलेले हेल्पिंग वर्बचे टेबल आहे. यावरून तुम्हाला समजते की टू बीच्या केसमध्ये जर हेल्पिंग वर्ब एम इज आर असेल तर वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये असते. आणि हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वर असेल तर वाक्य पास्ट टेन्समध्ये असते. जसं की मीना इज व्हेरी लकी म्हणजे मीना भाग्यवान आहे. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब हे इज आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये येईल. तर नेहा वॉज लेट फॉर वर्क म्हणजे नेहाला कामाला उशीर झाला होता. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब वॉज आहे म्हणून हे वाक्य पास्ट टेन्समध्ये येईल. तसेच टू हॅवच्या केसमध्ये जर हेल्पिंग वर्ब हॅव हॅज असेल तर वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये असते. आणि हेल्पिंग वर्ब हॅड असेल तर सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये असते. जसं की शी हॅज लर्न ॲन इम्पॉर्टंट लेसन म्हणजे तिने एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब हे हॅज आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये येईल. तर आय हॅड टू स्टे इन अ हॉस्टेल ड्युरिंग वॅकेशन म्हणजे सुट्टीत मला वसतिगृहात राहावे लागले. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब हे हॅड आहे म्हणून हे वाक्य पास्ट टेन्समध्ये येईल. आणि टू डूच्या केसमध्ये हेल्पिंग वर्ब डू किंवा डज असेल तर सेंटेन्स प्रेझेंट टेन्समध्ये असतं. आणि हेल्पिंग वर्ब डीड असेल तर सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये असतं. जसं की ही डज हिज वर्क डिलिजंटली म्हणजे तो आपले काम चोखपणे करतो. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब हे डज आहे म्हणून हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये येईल. तर ही डीड हिज जॉब वेल म्हणजे त्याने आपले काम चोख केले. या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब हे डीड आहे म्हणून हे वाक्य पास्ट टेन्समध्ये येईल. मित्रांनो, प्रायमरी हेल्पिंग वर्बचा वापर मेन वर्ब म्हणूनही केला जातो.
ज्यावेळी टू बीचे फॉर्म एम, इज, आर, वॉच, वर हे मेन वर्ब म्हणून वाक्यामध्ये येतात त्यावेळी ते सब्जेक्टला कॉम्प्लिमेंट म्हणजे कौतुकाशी जोडतात. जसं की माय फादर इज बिझनेसमॅन म्हणजे माझे वडील व्यापारी आहेत. या वाक्यात बिझनेसमॅन असणे हा कौतुकास्पद शब्द आहे, म्हणून इज हे हेल्पिंग वर्ब येथे मेन वर्ब म्हणून वापरले आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी टू हॅवचे फॉर्म हॅव, हॅज किंवा हॅड मेन वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये येतात त्यावेळी ते एखाद्या गोष्टीवर मालकी असल्याचे दाखवतात. जसं की आय हॅव 2 कार्स म्हणजे माझ्याकडे 2 गाड्या आहेत. या वाक्यात 2 गाड्यांवर स्वतःची मालकी असल्याचे दर्शवले जाते, म्हणून हॅव हे हेल्पिंग वर्ब येथे मेन वर्ब म्हणून वापरले आहे. आणि ज्यावेळी टू डूचे फॉर्म डू, डज किंवा डीड मेन वर्ब म्हणून सेंटेन्समध्ये येतात त्यावेळी ते एखादी गोष्ट करण्याची क्रिया दर्शवतात. जसं की आय विल डू द बेस्ट आय कॅन म्हणजे माझ्याकडून शक्य ते सर्वोत्तम मी करेन. या वाक्यात सर्वोत्तम करण्याचे दर्शवले जाते, म्हणून डू हे हेल्पिंग वर्ब येथे मेन वर्ब म्हणून वापरले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रायमरी हेल्पिंग वर्ब याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. प्रायमरी हेल्पिंग वर्ब याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की पुढील वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे ते ओळखा. धिस इज माय प्लांटिंग ग्राउंड आणि तुमचे ऑप्शन आहेत ए प्रेझेंट टेन्स आणि बी पास्ट टेन्स. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्यामुळे तुम्हाला येणारे उत्तर हे बरोबर आहे की नाही हे समजेल. तसेच लिहिल्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.